हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. आज आहे सोमवार आणि आज म्हटलं की जरा फ्रिज क्लिनिंग करावी. सकाळपासून मी फ्रिजचं बटन टाकून ठेवले कारण बर्फ खूप झालाय फ्रिजमध्ये. पण आता मला करायची आहे भाजी. फ्रिज क्लिनिंग करण्याच्या अगोदर स्वयंपाक करायला घेतलाय मी. चपात्या तर झाल्यात आत्ता बनवून माझ्या. इथे बघू शकताय. आणि आता आज करणार आहे मी तांदूळच्याची भाजी. ही पण बघू शकताय. तर आता छान अशी तांदूळची भाजी करते, त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग तांदूळची भाजी करण्यासाठी अगोदर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवते, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे. पाणी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आता मी भाजी टाकणार आहे ही तांदूळची. खूप छान लागते ही भाजी, नक्की एकदा ट्राय करून बघा अशी माझ्या पद्धतीने. तर भाजी थोडी पलटी करून घेते म्हणजे सगळीकडून छान थोडीफार शिजली जाईल. जास्त शिजवायची नाही, फक्त 3 ते 4 मिनिटं गरम पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायची, म्हणजे भाजीचा जो लालसरपणा आहे ना तो सगळा निघून जाईल यासाठी. तर आता तुम्ही बघू शकताय भाजीला किती लाल पाणी सुटले. तर आता ही भाजी आपल्याला पिळून घ्यायची आहे. हे पाणी सगळं लालसर फेकून द्यायचं आणि थंड पाणी ह्याच्यामध्ये घालून ही भाजी छान पिळून घ्यायची आहे. चला मी दाखवते तुम्हाला. भाजी छान अशी पिळून घेतली आहे आणि आता ही भाजी सगळी अशी सुट्टी करायची. माझ्या आईच्या हातची भाजी मला ही खूप आवडते, ती खूप छान बनवते, तिच्या हाताला लई टेस्ट आहे. सेम तिच्या पद्धतीनेच मी बनवण्याचा प्रयत्न करते. आणि बऱ्याचशा भाज्या मला पण खूप छान बनवायला येते, त्यांना पण माझ्या हातच्या भाज्या खूप आवडतात. चला आता फोडणी घालूया भाजी. चला आता कढई गरम झाली, त्याच्यामध्ये आता मी तेल टाकते भाजीला. या भाज्या जेवढ्या कमी साहित्यामध्ये करू ना तेवढी भाज्यांची टेस्ट छान लागते, ओरिजिनल टेस्ट लागते. त्यामुळे जास्त काही आपण ह्याच्यामध्ये वापरणार नाही आहोत. तेल टाकले, तेल गरम झाल्यानंतर थोडीशी जिरी टाकली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं मी मिरची चॉप करून घेतली, कांदा आणि लसूण. तर आता आपण इथे लसूण फ्राय करायला पहिला टाकूया. लसूण आणि कांद्यामुळे ह्या भाजीला ना खूप छान चव येते. तर आता लसूण फ्राय करायला टाकलाय, त्याच्यानंतर लगेच आपल्याला हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची पण छान अशी फ्राय करून घ्यायची. लसूण बघू शकता तुम्ही छान असा गुलाबी कलर आलाय. आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा हा बारीक चॉप केलेला कांदा. हे छान असं कांदा मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ पण टाकते. मीठ देतानाच घालायचं. मीठ टाकले, छान असं परतून घेते आता आणि 1-2 मिनिटं कांदा शिजू देते. कांदा पण छान असा गुलाबी होत आलाय. ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची. हळद नाही टाकली तरी सुद्धा चालते, पण मी थोडीशी टाकणार आहे. कलर पण येतो आणि छान लागतं. हळद परतून घेतली. आता लगेच ह्याच्यामध्ये आपण ही सुट्टी करून घेतलेली तांदूळची भाजी घालून घ्यायची. तर आता पुन्हा परतून घेऊया आपण. ही गॅसची फ्लेम कमी करते, कारण काही ठिकाणी गॅस मिळत नाही, त्यामुळे गॅसची थोडी बचत केली पाहिजे. आता सध्या गॅस मिळणं खूप मुश्किल झाले. आमच्या इथे तर मिळतोय, पण बाकीच्या ठिकाणी अवघड आहे. तर छान अशी भाजी आता परतून घेतलेली. तर तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा कशी वाटते. खायला तर 1 नंबर लागते ही भाजी, खरंच खूप भारी लागते भाजी. तर आपली भाजी रेडी आहे. कुल्फीवाला आलाय, घेत आहे काय कुल्फी? चला आता आम्ही जेवण करून घेतो. मी जेवायला घेतले. इथं बघू शकताय तांदूळची भाजी आणि चपाती. तर 2 वाजले दुपारचे, काहीच खाल्लं नाही. आता लई भूक लागली. आता पहिले जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग फ्रिज क्लिनिंग करते.
चला आता फ्रीज दाखवते तुम्हाला किती फ्रीजमध्ये बर्फ साठला आहे. मला वाटतं मी जवळजवळ 2 महिने झालं फ्रीज क्लीनच केला नाही आणि मग म्हटलं चला आता आपण फ्रीज क्लीन करूया, कारण बराच खराब झाला आहे फ्रीज. आता सगळं साहित्य मला बाहेर काढावं लागेल, कारण फ्रीजमधलं जे रेफ्रिजरेटरचं बटन आहे ना ते जर मी सकाळीच टाकलं होतं त्याच्यामुळे पाणी गळतं आहे, आता बर्फाचं पाणी होते, तर ते भाज्यांमध्ये शिरू नाही म्हणून सगळं साहित्य आता मी बाहेर काढते, दाखवते तुम्हाला. शकताय फ्रीजवरचा पसारा किती नाही म्हटलं ना तरी सगळा पसारा होतोच. परी असं काही नाही, काय बिस्किट पुडे काही काही पण असं फ्रीजवरती ठेवलं जातं. आता घरातले मेंबर आहे म्हणल्यावरती काही ना काही ठेवणारच आणि त्या आवरण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. तर हा माझा सॅमसंगचा फ्रीज आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि चला आता दाखवते तुम्हाला मी कसं बर्फ साठलाय. हे दिसतोय का? मी सकाळीच बटन टाकलं होतं, इथं दिसत असेल तुम्हाला. आणि तिकडचं पण स्विच मी बंद केलं आहे. जेव्हा आपण फ्रीज क्लिनिंगला काढतो ना त्यावेळेस स्विच बंद करणं खरंच खूप गरजेचं आहे. जर का आपण स्विच बंद केला नाही ना तर फ्रीजचा झटका खूप खूप जोरात बसतो. तर आता चला हे सगळ्या गोष्टी आता मी बाहेर काढते. सगळ्या भाज्यांनी फुल भरलं आहे. आणि सकाळी मी ना हे जे आहे ना हे हे इथं बर्फ साठतो. आता तुम्ही बघितलं असेल हे बर्फाचा डोंगर, एवढा बर्फाचा डोंगर झाला आहे. आता हे वितळायला मला वाटते मला अख्खा दिवस जाणार आहे, मला वाटतं हा बर्फ वितळायला. लवकर वितळत नसतो हा बर्फ. पण मला हे सगळं भाज्या किंवा हे सगळे पातेले हे सगळं बाहेर काढायचे. तर काढून ठेवते आता मी. आणि हे बघू शकताय किती फ्रीज खराब झाला आहे. खराब म्हणजे हे क्लीन करायचे. तसं तर मी हे ना आठवड्याला जेव्हा फ्रीज क्लीन करत असते ना तेव्हा हे सगळं क्लीन करते, त्यामुळे हे सगळं बघू शकताय तुम्ही किती स्वच्छ आहे. नाही तर काहींच्या फ्रीजमध्ये ना हे खूप खूप घाण असतं. फक्त आता इथं माझं कोपऱ्यालाच थोडंसं खराब झालं आहे, तर हे सगळं मी क्लीन करणार आहे. आणि हा फ्रीज आहे ना जवळजवळ मला वाटते 16 वर्षाचा फ्रीज झाला आहे, पण अजूनही फ्रीजला काहीही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे ना फ्रीज घेताना आहे ना कधी पण चांगल्या क्वालिटीचा चांगल्या कंपनीचाच घ्यायचा, म्हणून मग मी सॅमसंगचा घेतला आहे. सॅमसंगचं कोणतंही प्रोडक्ट घेतलं ना खरं सांगू चांगलेच, म्हणजे जे इलेक्ट्रिक असतात ना ते तर चांगलंच बसतं. माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस मग आमच्याकडे फ्रीज नव्हता, तर मी हा सॅमसंगचा फ्रीज माझ्याच चॉईसने मी घेतला होता. आणि एक हाते असल्यामुळे हा फ्रीज आहे ना खूप चांगला राहिला आहे. चला सगळ्या भाज्या काढून ठेवते बाहेर. तर आता साहेबांनी मग अशी आईस्क्रीम आणली आहे आणि बघू शकते व्हॅनिला आईस्क्रीम आणली, मला खूप आवडते ही. तर चला आता डब्बा आपण फोडूया आणि छान छान आईस्क्रीम खाऊया. गरम लय होते. बापरे कसं फोडायचं. चला आता एका प्लेटीत काढून घेते. परीला काय आमच्या आवडत नाही त्याच्यामुळे तिला थोडीच देते. नाही मला जास्त. तू तर मग अशी म्हणली मला मम्मी देऊ नको, मला अजिबात थंड पदार्थ आवडत नाही, माझा कान दुखतो. कधी कोण कसं काय. कधी कोण कसं काय. रात्रीचं दुखायला लागले ना उठवायचं नाही परत मला. चालेल. हो ना चालेल का. एक नंबर लागते, मस्त आहे. बस पूर्ण दिवस गेला, संध्याकाळचे 6:45 वाजत आले तरी सुद्धा हा बर्फ काही कमी झालेला नाहीये. फक्त एवढाच बर्फ वितळला आहे, तुम्ही बघू शकताय. हे असं पाणी खाली गळते, जेवढं निघन तेवढं काढायचं. हे अख्खच निघायला पाहिजे आहे का नाही हो. आता बर्फ ना सगळं वितळलाय का आपण बघूया. जरा पळीने ना मी बर्फ निघतोय का प्रयत्न करते, कारण सकाळपासून फ्रीज आहे ना
बर्फ वितळायला लावला होता, अजून काही बर्फ वितळला नाहीये. तर आता आपण चमचा घालून बघूया. वितळला. बापरे. हे बघा, एवढा बर्फ साठलेला. आपण आलो अंटार्क्टिकाला. फायनली तिसऱ्या दिवशी मला फ्रीज क्लीन करायला मुहूर्त लागलेला आहे आणि आता मी फ्रीज क्लीन करायला घेतलं आहे. तर सगळं साहित्य मी बाहेर काढून ठेवते. तिसऱ्या दिवशी सकाळचं म्हणजे आज सकाळी हे शूट मी केलेलं आहे आणि आता मी दुपारच्या वेळेला एडिटिंग करते आहे. तर आता काय करते, मी सगळं फ्रीजमधले जे साहित्य आहे ते सगळं बाजूला काढून ठेवते. आता मी सगळं साहित्य बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि फ्रीजचा जो स्विच आहे ना तो सुद्धा मी आता ऑफ करून घेते आहे. कारण आता मला फ्रीज पूर्ण पाण्याने धुवून काढायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे. आता हे सगळे फ्रीजचे कंपार्टमेंट आहे ना ते सगळे बाजूला काढून ठेवते. हे जे सगळे कंपार्टमेंट आहेत ते सगळे मला स्वच्छ लिक्विडने मला असं घासून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात. कारण महिन्यातून 2 महिन्यातून आपण एकदाच फ्रीजची डीप क्लिनिंग करतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण क्लीन करणं गरजेचं असतं. तर बघू शकताय किती घाण फ्रीज झाला आहे. सगळीकडं डाग झालेत, पिवळे पिवळे डाग झालेत आणि खराब पण खूप झाला आहे, काळा काळा असा. तर सगळं आता मी कंपार्टमेंट बाजूला बेसिंगवरती काढून ठेवलेले आहेत आणि आता हे सगळे क्लीन करून घेते, स्वच्छ करून घेते. फ्रीज क्लीन करताना किंवा हे कंपार्टमेंट क्लीन करताना ना त्याच्यामध्ये आपण विम लिक्विड किंवा तुमच्याकडे विम बार साबण असेल ना त्यानेसुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. लिंबू वापरू शकता. तर माझ्याकडे विम बार साबण होता आणि विम लिक्विड आहे, त्याच्यामुळे मग मी काय लिंबूचा वापर इथं केलेला नाही आहे. तर फक्त एवढ्याच गोष्टी वापरून फ्रीज क्लीन करून घेते आहे. पहिल्यांदा तर सगळं फ्रीज पूर्ण घासून काढलेला आहे सॉफ्ट घासणीने. सॉफ्ट जी घासण असते ना आपल्याकडे, जी आपण यूजला घेत नाही, नवीन असते, त्याच घासणीने आपण फ्रीज घासून घ्यायचा. तारेची घासणी वापरली तर फ्रीजला क्रॅश पडतात आणि खराब दिसतो फ्रीज. तर आता पूर्ण फ्रीज मी घासून घेतलेला आहे आणि जे फ्रीजच्या ज्या खाचा आहेत ना त्यासुद्धा खूप खराब झालेल्या आहेत एका साईडला वरच्या. कारण ना वरच्यावर तर हात लागला जातो आपला, पण ज्या खाचा असतात ना त्या लक्ष जात नाही, कारण कधीतरीच आपण त्या क्लीन करतो, त्याच्यामुळे सगळ्या पूर्ण मी घासून घेतल्या. आता ओल्या फडक्याने ना सगळा फ्रीज क्लीन करून घेते आहे. पाणी डायरेक्ट फ्रीजला टाकायचं नाही, कारण कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू असली ना पाण्याचा वापर करायचा नाही, ओल्या फडक्याचा वापर करायचा. ओल्या फडक्याने चांगलं पुसून घ्यायचा फ्रीज आणि नंतर थोडंसं कोरड्या फडक्याने सुद्धा फ्रीज क्लीन करून घ्यायचा. आता पूर्ण फ्रीज मी फडक्याने पुसून घेते आहे, म्हणजे व्यवस्थित छान निघेल. आणि भरपूर वेळ लागतो असा फ्रीज क्लीन करायला. मी थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये हा व्हिडिओ करते आहे, जेणेकरून तुम्हाला बोर पण होणार नाही आणि पटपट फ्रीज क्लीन होईल. तर आता तुम्ही बघू शकताय छान असा फ्रीज क्लीन करून घेतला आहे. सगळ्या भाज्या पूर्ण फ्रीजमध्ये व्यवस्थित साहित्य सगळं मी भरून ठेवलेलं आहे जिथल्या तिथे. आणि असा काहीसा माझा नव्यासारखा फ्रीज आता दिसायला लागला आहे. खूप भारी वाटते, मस्त वाटते. अशा प्रकारे मी माझा फ्रीज डीप क्लिनिंग केलेला आहे. तर आत्ताच माझा फ्रीज क्लीन करून झाला आहे. 2 दिवस लागले मला फ्रीज क्लिनिंग करायला. एक दिवस तर पूर्ण बर्फ वितळायला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी काही क्लीनच केला नाही, कारण साहेब मोबाईल घेऊन ऑफिसला गेले होते. मग मला काय व्हिडिओ शूट करायला मोबाईल नव्हता. मग आता आज सकाळी मी सगळा फ्रीज क्लीन केला आहे. असं मिळून 3 दिवस मी एकच फ्रीज साफ करत होते. इतका वैताग आला ना ह्यावेळेस, पण फ्रीज छान क्लीन झाला आहे. डीप क्लिनिंग केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.